समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंग यादव यांनी आज 75 गाठले। समाजवादी मुलायम सिंगांची शाही वाढदिवस मोठ्या उत्साहात धुमधडाक्यात साजरा करण्यात आला। या वाढदिवसासाठी सरकारने 2 कोटी रुपये तर रामपूर प्रशासनाने 30 लाख रुपये खर्च केले। नगरविकास खात्यानेही वाढदिवसावरती वारेमाप खर्च केला आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे भारताच्या आगामी प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचं निमंत्रण पाठवलं आहे। खुद्द मोदींनीच ट्विट करून ही माहिती दिली। मोदींचं हे निमंत्रण ओबामांनी स्वीकारल्याची माहिती व्हाईट हाऊसमधून देण्यात आली आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विश्व हिंदू काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी काल मार्गदर्शन केलं। हिंदुत्व म्हणजे विविधतेमध्ये एकता असून हिंदूंनी जगाला दिशा देण्याचं काम केलं। हिंदूंचं अस्तित्व सर्वात प्राचीन आहे असे गौरवोद्गार भागवत यांनी या प्रसंगी काढले। युद्धामध्ये शत्रूला पाणी पाजणारी युद्धनौका सध्या अखेरच्या क्षणाचे घाव सोसतीये। अतुलनीय शौर्याची गाथा असणारी INS विक्रांत ही युद्धनौका शर्थीचे प्रयत्न करूनही अखेर भंगारातच काढण्यात आली। IB कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 60 कोटी रुपयांना विक्रांत लिलावात विकत घेतली। बाबा रामपालला गजाआड पाठवल्यानंतर CRPFनं आता त्याच्या सतलोक आश्रमाचा ताबा घेतलाय। आश्रमातून सर्व भक्तांना बाहेर काढण्यात आलंय, मात्र अद्यापही पोलिसांचा तपास सुरू आहे। दरम्यान मागील आठवड्याभरापासून हिस्सारवरून आश्रमाकडे जाणारा बंद असलेला रस्ता आज सकाळपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। श्रीमंत वर्गाला LPG सिलेंडरवरील अनुदानातून वगळण्यासंबंधी सरकार विचार करत असल्याचं अर्थमंत्री अरुण जेटली म्हणाले। भारताला येत्या काळात हा कठोर वाटणारा निर्णय घ्यावाच लागेल असंही ते म्हणाले। नक्षलवाद्यांनी हत्यारं टाकावीत आणि विधायक कार्यात सहभागी व्हावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। महात्मा गांधी आणि गौतम बुद्धांच्या या भूमीत हिंसेला थारा नसल्याचं ते म्हणाले। देशातल्या शिक्षणाचा दर्जा ढासळतोय, तो सावरण्याची गरज आहे असं मत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलंय। IIT आणि NIT सारख्या संस्थांनी यावर अधिक भर द्यावा असं ते म्हणाले। अरुणाचल प्रदेशातल्या NITच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते। जर्मनीचा हुकुमशहा आणि क्रूरकर्मा ॲडॉल्फ हिटलरनं काढलेल्या काही चित्रांचा लिलाव सुरू आहे। त्यातील म्युनिक ओल्ड सिटी हॉलच्या चित्राला जवळपास $60,000 अमेरिकन डॉलर्सची किंमत मिळण्याची शक्यता आहे। हिटलरनं त्याच्या आयुष्यात जवळपास 2000 चित्र काढली आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।